आता सीपीआरचं काम मार्च 2023 पर्यंत 7 इमारती पूर्ण होतील आणि दिपावलीला राहिलेल्या सगळ्या इमारती पूर्ण होतील, सब्जेक्ट टू निधी दिल्यानंतर. मुख्यमंत्री साहेबांनी प्रत्येक मंत्र्यांना 100 दिवसामध्ये तुम्ही नेमकं काय करणार आहे याचा काय रोडमॅप तुमचा द्यावं सांगितले. त्याच्यामध्ये तुमच्या रोडमॅपमध्ये काय काय? नाही, माझा रोडमॅप माझे अधिकारी तयार करतायत. उद्या किंवा परवा आम्ही घेऊन देणार आहोत. राज्याचा आहे तो, त्यामुळे मला आज सगळं ताबडतोब सांगता येणार नाही. 100 दिवसाचा रोडमॅप आम्ही तयार केलेला आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विशाल इंडस्ट्रीज कोल्हापूरमध्ये विशाल एंटरप्राइजेस बोगस औषधे पुरवठा केला. त्याच्या चौकशीसाठी SIT नेमलेली आहे. काय झालं होतं, औषध पुरवठा जो आहे तो पुरवठा शासन करत नाही, म्हणजे वरून होत नाही. त्यासाठी हापकीने एक संस्था निर्माण केली होती. हापकीनं अजिबातच केलं नाही म्हणून प्राधिकरण तयार केलं. त्या प्राधिकरणाने किती केले काय माहिती नाही. नंतर आपण आमच्या आणि सार्वजनिक आरोग्याचा काही निधी आम्ही डीनच्या लेवलला दिला की तुमचं तुम्ही टेंडर काढा, GM पोर्टल टाका किंवा तुम्ही ते करा. आणि एक जिल्हा नियोजन मंडळाचा ते जिल्हाधिकारीच्या कमिटीखाली अधिकारी कमिटीचं आहे. तर या ठिकाणी मला वाटतं कोल्हापूरला झाले नाही सर, आपल्याकडे नाही. जिल्हा परिषद माहित नाही, पण हे 2 औषधे जे होते अजिथ्रोमायसिन आणि अमॉक्सिलिन आपल्याकडे नाही. विशाल एंटरप्राइज नाही. मी माहिती घेतली होती तर कोल्हापूरमध्ये काही अशी बनावट औषधाची काही खरेदी त्यांनी केलेली नाही. ही औषधाची जी खरेदी आहे ती पूर्णपणानं सेंट्रलला होत नाही. एक प्राधिकरण करतं, हापकीन करत होतं आणि आता डीनना अधिकार आम्ही दिले आहेत आणि जिल्हा नियोजन मंडळाचे अधिकारी जिल्हाधिकारी आहेत. एकीकडे तुम्ही सगळे आरोग्याचं वैभव कोल्हापूरमध्ये निर्माण करायला लागलाय, परंतु याच मेडिकल कॉलेजमधली औषधांची खरेदीची प्रक्रिया याचे पुरावे उघड झाले. त्याच्यावर मात्र काही कारवाई होईल. फक्त ब्लॅकलिस्टेड करून कॉन्ट्रॅक्टर सोडलेला आहे. तो कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्टेड झाला की दुसरी कंपनी काढतो, त्याच्यातनं खरेदी करतो. ज्या मुलांचं पत्र आहे की आम्ही दर करारपत्र आमचं नाही आहे, बोगस दर करारपत्रकाच्या आधारे 25 कोटीहून अधिक नाही. त्यामध्ये 2 प्रश्न होते. मी याची चौकशी केली होती. एक, कुठल्या कंपनी नाव दे ब्लॅकलिस्ट केलेली, न्यूटन काहीतरी त्याचं ब्लॅकलिस्ट केलं होतं. त्याला FDAनं जे केस घातली होती आणि त्याला अटकही झाली होती. ते आता न्यायप्रविष्ट आहे. म्हणजे जे करायचं होतं शासनाने शेवटचं टोक त्यामध्ये गाठलेलं आहे. आता दुसरी जी कंपनी आहे की दरपत्रक तुम्ही म्हणताय त्याची चौकशी सुरू आहे. मला वाटते त्याबद्दल आपण आयुक्तांच्या अधिकारी कमिटी नेमली होती, त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे, त्याच्यावरही कारवाई होईल. पण थोडंसं याच्यात दिसतंय वरिष्ठ पातळीवरून अधिकाऱ्यांच्याकडून सुद्धा या सगळ्यांना अभय द्यायचं असं दिसतं. अभय नाही, जोपर्यंत मी आहे तुम्हाला अभय नाही. पर्याय कुठले जर उपलब्ध होता का? मी आहे तुम्हाला अभय नाही. कंपनी चेंज करून बदलून पुन्हा केलं जातं नाही, तो भाग वेगळा आहे. ती जी कंपनी जोपर्यंत बदलली किंवा काय केली हे काय अधिकाऱ्यांच्या लेवलला लक्षात येणार नाही किंवा कुठल्याही पातळीवर लक्षात येणार नाही. आपण ऑर्डर दिलेला माल व्यवस्थित आलेला आहे का नाही, आपल्या नॉर्म प्रमाण आहे का नाही, एवढं बघण्याचं काम यांचं आहे. खोटं दरपत्र काढून 5 कोटीचा माल ज्यांनी पुरवला त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला तो पाहिजे. आता तो होईल, तो आपण करणारच आहोत. आता त्या निवडणुका लागल्या होत्या, तो होणारच, 100% होणार. साहेब, ते CVTCचा 23 कोटीचा प्रस्ताव 52 कोटीवर ते नेमकं काय किंवा कुठलं CVTC आपला CPR कुठलं इमारत आहे, ऑलरेडी जुनी इमारत आहे. कुठं केलं आपण? नाही, ते बरोबर आहे. त्यात काही असं नाही. जागा घेऊन बावन्न कोटीमध्ये कसं काही इमारत होऊ शकते ना? त्याच्यामध्ये कसं 52 कोटी असते. कशाचं नवीन केलं आपण? जुनच आहे 2000. नाही पण आपण प्रशासकीय मान्यता वगैरे दिली सर, कामही सुरू झाले. 4 दिवसात कम्प्लीट होऊन जाईल त्यांचं काम. त्याच्यामध्ये अद्यावत यंत्रसामुग्री फार आहे. असं काही नाही की फक्त ते बांधकामाचे वगैरे. आपल्याला मी सांगितलं, डिटेल सांगितलं. पण 52 कोटी आता एकेका इक्विपमेंटच्या अद्यावत जे आहे ना फार किमती आहेत आणि चांगले इन्स्ट्रुमेंट आहेत. ते करत असताना जुनी मशिनरी ठेकेदारांना कुणाला देणार याच्यावर साहेब जरा लक्ष द्यायला लागणार. बऱ्याच चर्चा काय वेगळ्या ऐकूया लागल्या. आमचं हेच म्हणणं आहे, कोल्हापूरचे आमचे मंत्री असताना आणि एकटी हे सगळं उभं असताना त्यातली बोगसगिरी पण उघडकीला यायला पाहिजे. हे त्यातला सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आम्हाला सांगत चला तुम्ही काय असेल तर. काढली जात नाही, गाड्या पुणे आणून महिने वर्ष अतिक्रमणाला वाढच होते. तिथं दादागिरी संघटनांची वाढलेली आहे आणि बाहेरच्या लोकांची दादागिरी वाढली. मग डीनने म्हणून काढली पाहिजे ना. अतिक्रमण आम्ही काढून टाकतो. गाड्या बाहेरच्या काढा ना. कोर्टाचा निकाल आलेला आहे.
आमच्या बाजूनं ते अतिक्रमण आम्ही काढतो 2-3 दिवसात. तुम्ही 8 दिवसात काढा ते. नसेल तर मग तुम्ही काय करा, थोडं स्वच्छानिवृत्ती घ्या, दुसरं कोणतं करू आपण, ते होणार नसेल तर. साहेब आपण कॉलेजेस म्हणजे मेडिकल तुमच्याकडे सांगा तर एक डेंटल कॉलेज आपल्याकडे एक डेंटल कॉलेज राहिलेलं आहे आपल्याकडं. आता सुपर स्पेशालिटी झालं, कॅन्सर झालं, BHMS झालं शासकीय, BAMS झालं, योगा झालं, आता डेंटल राहिलं. डेंटल करू, 100% करू, 100% करू. 26 जानेवारी पूर्वी. स्टेटचे प्रश्न आपल्या पक्षाचे नेते मुंडे साहेब त्यांच्यावर अंजली दमाने आणि सुरेश जोश नाही, आता आहे बघा, सुरेश धसने जे आरोप केलेले आहेत त्यावेळी मी विधानसभेत हजर होतो आणि काल धनंजय मुंडेंनी त्याचं उत्तर दिलं की बा जो आरोपी असेल त्याला तुम्ही फाशी द्या, काय असेल ती शिक्षा करा. त्यांनी पूर्णपणे सांगितलं. ते माझे मित्र होते, त्यांनी मान्य केलेलं आहे, परंतु ते जर असतील त्यात तर त्याला शिक्षा द्या, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडलेली आहे. भाजप त्यांना टार्गेट करते असं वाटते. नाही बघा, भाजप टार्गेट करते असं काही प्रश्न नाही. लावून करायला लागले. नाही, तो प्रश्न वेगळा आहे. तो आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना बोलवून काय जे योग्य असेल त्याची चौकशी व्हायला काय हरकत नाही. अंजली दमाने काल रात्री त्याचा फोन आला होता की जे मारेकरी त्यांची हत्या झालेली आहे, मारेकऱ्याची हत्या झाली आता देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय कार्यक्षम आपल्याला मुख्यमंत्री लाभलेले आहेत. ग्रह आता त्यांच्याकडे आहे, ते तात्काळ याचा शोध घेतील आणि याचा पर्दाफाश करतील. दुसरीकडे याच प्रकरणामध्ये पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, राजीनामा घ्यावा अशी एक मागणी जी आहे ती होताना पाहायला मिळते. कसं पाहताय? मी अनेक वेळा सांगितलं की आपल्याला जोपर्यंत कोणी दोषी असेल आढळत नाही तोपर्यंत राजीनामा देण्याची काही आवश्यकता नाही. बीडमध्ये महामोर्चा आज आहे वाटतं, मी अजून काही बघितलेलं नाही. एकूणच जर पाहिलं तर साहेब, राज्यामध्ये कायद्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होते. कुठे लहान मुलीवरती अपहरण असेल, बलात्कार असेल, अशा घटना एकदा घडतात. दुसरीकडे अशा सरपंचांच्या हत्येचं हल्ल्याचं प्रमाण जे आहे ते वाढतं. कसं पाहता याकडे? एकूणच राज्यातली कायद्याची सुव्यवस्था जी आहे ती ढासळली आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आता कार्यक्षमपणाने हे काम करतील आणि मला वाटते कायदा सुव्यवस्थेबद्दल जे प्रश्न आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ते लवकरात लवकर त्याचा कठोर मुकाबला करतील.